हॅलो. हॅलो. हा, नमस्कार सर. शंभू आयुर्वेदामधून बोलतोय. हा, बोला ना. हा सर, आपण औषध घेतलं होतं आपल्याकडून, हायपर ऍसिडिटी पावडर, हो, एलर्जी हो. पावडर आणि वॅक्स हो, जे घेतलं बरोबर. होतं. हो, बर. हो, हो. ओके, कोणासाठी घेतलं होतं? काय त्रास होता? ते ना माझ्या मिसेससाठी घेतलं होतं. तिला आहे ना स्वराशीचा प्रॉब्लेम होता. ते हातांना आहे ना अशा चिरा जायच्या. बर. हा हा. तर मग आता हा दुसरा महिना चालू आहे आपल्यावाला. ओके ओके. हा. पण मग पूर्ण हात आता असं म्हणा का 50% तर एकदम क्लिअरच झाली. ओके ओके. म्हणजे हाताला काही चिरा वगैरे पडल्या होत्या का? हो, हो, हो. मी सरांना फोटो टाकले होते ना ते. बरोबर. हा हा. हं. ओके. आणि ऍसिडिटी वगैरे व्हायची का जास्त? ॲसिडिटीचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण मग जेव्हा पहिले ना फक्त ती याचीच एलर्जी पावडर चालू केली होती. पण सर काय म्हणे दुसऱ्या महिन्याला का तुम्ही ना म्हणा हायपर ॲसिडिटीची पावडर चालू करा. हो. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडेल. तर मग बरोबर. त्यांचं ऐकून आम्ही केलं होतं चालू. मग चांगल्या आणि पूर्ण असं ते औषध घेतलं का पूर्ण थंडावा निर्माण होतो नाही का? बरोबर. हो. असं. ओके ओके. नाही, एकदम मस्त औषध आहे. एकदम भारी सर भेटली. अच्छा अच्छा. आणि तरी किती वर्षापासून त्यांना सोरायसिसचा त्रास होता तो? 2019 पासून. आता मी पार गुजरातपर्यंत जाऊन आलोय त्या याच्यासाठी. जोपर्यंत आहे ना कसं माहिती केमिकल घेतलं का तात्पुरता रिझल्ट भेटतो. परत केमिकल बंद झालं का हम्म. परत आहे ते आहेच असं. बरोबर. ठीक आहे. म्हणजे 5-6 वर्ष जुना त्रास आहे तो. हो, तरी हो. म्हणजे 1 महिन्यामध्ये 50% जरी रिझल्ट मिळाला तरी छान आहे. हो, मग आता बरोबर. म्हणजे 1.5 महिना झालाय असं म्हणा तुमचं औषध चालू करून. ओके ओके. हं. ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे. आणि ते हायपर ऍसिडिटी सोबत चालू ठेवलंय ना, सोबत चालूच ठेवा. कारण हो, की दोन्ही सोबत चालू. उष्णता जास्त असली ना, हीट, की हां, मग हां. आता त्याच्यामुळे मग कसं उष्णता साइड बाय साइड कमी होईल आणि हो, हो, हो. त्यांचं उष्णता जी आहे ती कमी होणार हां, हां, हां. औषधाने. आणि हो. मग त्यामुळे कसं रिझल्ट लवकर झपाट्याने दिसतो असं. हो, बरोबर आहे. आणि खाज वगैरे यायची ती कमी झाली असेल आता त्यांची? खाज यायची ती कमी झाली. परत आहे ना ते असं चिरायचं आणि म्हणजे असं हाताला आहे ना तर हाताला अशा भेगा जायच्या. बरोबर. हा. आणि त्या भेगा गेल्या का मग असं काही वगैरे धुणं-बिणं, भांडे-बिंडे घासायला गेलं का खूप आग्न व्हायची. बरोबर. तर मग आता ते असं म्हणा का ते आता पूर्ण 100% बरं झालंय. भेगांचं याचं त्याचं आग्न-बिग्न, खाजव-बिजव काहीच येत नाही आता. अच्छा अच्छा. हं. खूप छान रिझल्ट आहे. आणि हो. फक्त हातालाच होतं का त्यांना? हाताला आणि असं पायांपाशी होतं. तर पायांपाशी ना असा काळा चट्टा पडायचा. हं, हं, हं. तर ते अजून आहे तसंच आहे. पण मग हाताचं हळू क्लिअर होऊ राहिले. नाही, त्याचं पण होणार. पायाचं आहे ना, तोही होणार नाही, क्लिअर. सर बोलले का कमीत कमीत आपण 6 महिने ट्रीटमेंट करू याची. करू. हो, हो. तर म्हटलं चालेल सर असं. बरोबर. कारण की हे कसं जुना त्रास आहे ना, ते इन्फेक्शन वगैरे काय असेल, एलर्जी असेल ना, ती हो, होऊन हो, जाईल हो. कव्हर. शेंगदाणे वगैरे खाऊ नका. शेंगदाण्याचं स कूट वगैरे अजिबात नका खाऊ. शेंगदाणा लवकर. म्हणजे द्यायचाच नाही ना? नाही, नाही. हां, ते नका देऊ. आणि हे लोणचं वगैरे आंबट नको ना? आंबट नाही. हां, आंबट पण नाही चालत. आणि समजा तुमचं वातळ नको, वांगं नको, वांगं दोडका. वगैरे ठीक आहे. त्याचं काय एवढं कधीतरी एखाद्या वेळेस खाल्लं ठीक आहे. पण हां. म्हणजे आंबट आणि शेंगदाणे अजिबात नाही खायचं. म्हणजे पथ्य फक्त 2च का आंबट आणि शेंगदाणा? आंबट शेंगदाणे, पुन्हा उडदाची डाळ, राजमा, छोले ते लिहून दिलंय बघा. औषधाच्या डब्यावरती आहेत बघा. बरोबर, बरोबर. ते तेवढे फक्त पथ्य फॉलो करा. बाकी काय एवढं हे नाही. आणि हो, हो. बाकीचं जर तुमच्या थ्रू करत असेल वातयुक्त जे आहे, तर हां, ते हां. तुम्ही फॉलो केलं तर अजूनच चांगलं आहे. म्हणजे लवकरात लवकर इफेक्ट दिसून येईल. हां, हां. काही कोणतं, प्रॉब्लेम नाही. कोणतं? कोणतं, कोणतं? म्हणजे हे वांगं आहे म्हणा किंवा हां, हां. म्हणजे पथ्य पाळलेलं कधी हां, चांगलं हां. नाही. थोडेसे पथ्य फॉलो करायचे. हो. आपण कुठून बोलताय सर? मी म्हणजे नाशिकमधून धागूर गाव आहे आमचंवालं. ओके, ओके. नाशिकमध्ये ना? हो, हो. ओके, ओके. चालेल. ठीक आहे. तरी साधारण किती टक्के फरक वाटतो तुम्हाला? 50% फरक पडलाय 50%. आम्हाला 1.5 ओके. महिन्यामध्ये. छान, छान. नाही, चांगली हो. गोष्ट आहे. नाही, ठीक नाही. आहे. कारण सर बोललेच होते का केमिकलचे कसे क्विक रिझल्ट राहते आणि आपला आयुर्वेदिक आहे ना, तर दमानं रिझल्ट जाणार ते. तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये काहीच फरक जाणवणार नाही म्हणे. हं, हं. पण 21-22 दिवसाच्या पुढे ना, 25 दिवसाच्या पुढे तुम्हाला त्याचे रिझल्ट रिझल्ट दिसायला सुरुवात दिसतो. होते. हो. आयुर्वेदाचं हीच खासियत आहे. आणि हं. प्रॉब्लेम जो आहे तो मुळापासून समूळ नष्ट करतो. असं नाही की तात्पुरता. नाही, तो बरोबर आहे. त्रास कायमस्वरूपी राहतो. हे होतं. तसं हो, तुम्हाला हो. रिझल्ट दिसत असेल, तुम्ही फोटो पाठवलेत ना सरांना? सरांना फोटो ठीक पाठवले. आहे, ठीक आहे. चालेल, चालेल. अगोदरचे पाठवले आणि क्लिअर झालेले पाठवले. ओके, ओके. चालेल. चालेल.
ठीक आहे. धन्यवाद.